अकोळात आई मुलग्याचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा अंदाज। घटनेने खळबळ, 2 संशयित ताब्यात। अकोळ तालुका निपाणी येथील बाळोबा माळ परिसरात आई व मुलग्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास घडला। या दुहेरी हत्याकांडाने निपाणी परिसर हादरला असून पोलिसांनी खून प्रकरणी कोणकेरी तालुका उपकेरी येथील दोघा संशयितास ताब्यात घेतले आहे। मंगल सुकांत नाईक वय 50, मुलगा प्रज्वल सुकांत नाईक वय 18, दोघे राहणार अकोळ असे मृत मायलेकाचे नाव आहे। मुलीच्या घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याच्या रागातून सदरचे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करीत त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत। याबाबत समजलेली माहिती अशी की मयत मंगल नाईक यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे। त्यामुळे ती आपला मुलगा प्रज्वल आणि मुलगी समवेत अक्कोळ गावाबाहेर असलेल्या बाळोबा माळ परिसरात सडा शेतवाडीच्या ठिकाणी वास्तव्यास होत्या। दरम्यान मंगल यांच्या मुलीशी दोघांपैकी एका संशयिताने विवाहाची मागणी घातली होती, मात्र मंगल यांनी मुलगी अल्पवयीन असल्याने तिने विवाहास नकार दिला होता। या दरम्यान मंगल व प्रज्वलने मुलगीचीही समजूत काढली होती। दरम्यान बुधवारी 10 वाजता कोणकेरी येथील ते दोघे मित्र नाईक यांच्या घरी आले होते। याचवेळी या दोघांचा मंगल आणि प्रज्वल यांच्याशी वाद झाला। त्यावेळी रागाच्या भरात संशयित दोघांनी मंगल आणि प्रज्वल यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला। यात दोघेही जागीच गतप्राण झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्री 12च्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत, अथणीचे डीएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआयबी एस तळवार, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, सहाय्यक उपनिरीक्षक एस चिक्कोडी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। यानंतर तात्काळ तपासाची सूत्रे गतिमान करत तासाभरातच पोलिसांनी रवी यांच्यासह अन्य एका संशयिताला ताब्यात घेतले। दरम्यान दोन्ही मृतदेहांचे महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। तपासाची चक्रे झाली गतिमान। दरम्यान खून झाल्याची माहिती समजताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल होते। मध्यरात्री 3 पर्यंत घटनेचा पंचनामा करून लागलीच तपास यंत्रणा गतिमान करून दोघां संशयितांना ताब्यात घेतले। त्यामुळे शुक्रवारी या घटनेचा उलगडा होईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। रितिका ट्रेडर्स कोगनोळी, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, सळी, अँगल, चॅनेल पट्टी, स्क्वेअर पाईप, राउंड पाईप, स्क्वेअर बार, सिमेंट सीट्स, कलर सीट्स, बायसन दरवाजे, लॅमिनेशन दरवाजे, सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य, शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल। सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल। रितिका ट्रेडर्स, राजीव गांधी नगर, NH4 हायवे, कोगनोळी। संपर्क राहुल पाटील 99 70 69 02 65।